न्यू बॅटर इन दशरथ मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पहिला पण डॉट चेंडू, तर दुसऱ्या चेंडूवर विकेट. तो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. गोलंदाज रोहित भोयर अर्थातच होंडो ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. नारायणी स्मृतिकंड, एक विध्वंस फलंदाज ज्याची ओळख आहे या पालघर विश्वामध्ये. ज्याने सरांना दीपेश सरांनी आत्ताच म्हटलं की सोरांगी वॉरियर्स साखरेचं ग्राउंड त्याने गाजवलं. खूप मोठे फटके त्याने मारले. बॉलर तयार. पुढील बॉल गोल लाईन स्पॉटचा हलक्या हाताने स्पॉट, शॉर्टेस्ट कव्हर आणि पॉईंटच्या ठिकाणी मात्र डिफेन्स केला गेला. सिंगल कंप्लीट केली जाते, कारण एक मुख्य बॅटरची ओळख असते की बॉलरला सन्मान देणं. तोच इथं सन्मान दिलाय. श्रद्धा ज्ञान देते, योग्यता स्थान देते, नम्रता मान आणि स्थान आपण पाहिलाय. मात्र यावेळेस लिडिंग एज एका रुलावर 2 गाड्या, परंतु पहा सुरक्षित घरामध्ये कॉलिंग व्यवस्थित नाहीये. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं, आणि डॉटच्या स्वरूपामध्ये हा रोहित भोईरचा चेंडू आपण पाहतोय. फर्स्ट स्लिपला लिडिंग एज घेऊन चेंडू निघून गेला होता. चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळलं. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळताना रोहित भोईर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल, बॉलर तयार. यावेळेस कॅच हवेमध्ये, चेंडू होतोय झेल, फलंदाज फेल. बॅक टू डगआउट. खेळाडू बाद. हॅलो, या ठिकाणी पंकज पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला. तर विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते वितरित होईल. दामुगावड सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा वितरित व्हावा. ज्यांनी चांगली खेळी प्रस्थापित केली आपल्या संघाकरिता, तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला. यावेळेस चांगला फटका आपण पाहिलाय. ऑन साईडला सजवलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. 3वर 2. बॉलर्स नेम प्लीज. गौरव येतोय. गौरव तयार. हलक्या हाताने मात्र चेंडूला डिफेन्स केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 4वर 2 ही स्थिती आपण पाहतोय सध्या तरी. ते म्हणजेच आई एकविरा शिवतेज या संघाची. बॉलर तयार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. गौरवचा हा बॉल चांगला स्टेट ड्राईव्ह केलाय. 20 सेक्टर मध्ये खेळलाय. चांगलं प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट केली. दुहेरीची मांग, परंतु सिंगल सॅटिस्फाईड व्हायला लागतं. धावसंख्या 1ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. 5वर 2 अशी स्थिती आहे एकविरा शिवतेज या संघाची. थोडीशी संकटामध्ये आहे. संकट मोचन खेळी करावे लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. पुढील बॉल, बॉलर तयार. हा बॉल तेज थर्रार वाऱ्याची वार्ताहत करणारी. चांगला बॉक्स मध्ये बॉल.
डॉटच्या स्वरूपामध्ये चांगलं कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी अक्षरशः जगडून ठेवलंय या गोलंदाजानं. तेच थर्रार टप्पा पडल्यानंतर नाकाला स्वाद देणारा चेंडू आपण पाहिला. मैदानाच्या आत बॉलर तयार. हा देखील सुरेख स्ट्रोक, परंतु पंच दंडित करतात यावेळेस गोलंदाजाला. हात समांतर आणि एक अवांतर. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. 6 वर 2 आपण पाहतोय. आई एकविरा शिळतेज संघाची. पुढील बॉलर तयार. हा बॉल देखील मोठा फटका मारण्याचा, परंतु काय टप्पा आहे. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, वाऱ्याशी वार्ताहत करणारी गोलंदाजी आणि पुत्तेकरण वाईट डॉटच्या स्वरूपामध्ये. सुरेख अप्रतिम वाक्यानं जो कौतुकीस्पद मिस्टर गौरव जाधवला आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 6वा 5वा सॉरी, यावेळेस पाहिलं निहारलं, टॅप केला गेलाय डीप बॅक्सकेवरला. 1 पाऊंड चेंडू, थांबायचं नाव नाहीये. चेंडू फरार येतोय. हा दर्जेदार दमदार चौकार 4. यावेळेस नक्कीच चांगला बॉल होता ऑन साईडला हवेमध्ये, लेकिन डिफर प्रोटेक्शन चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच आपण पाहिलं तर 11 या आकड्यावर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. गोलंदाज नारायण स्मृतीकडनं सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. 2 षटकांच्या संपुष्टात आणि खेळ जर पाहिलं तर 11.5चा करंट रन रेट. सध्या तरी थोडंसं स्लो गतीने संत गतीने स्कोर आपण पाहतोय. थोडंसं डबल टॉपमध्ये घेर टाकावं लागेल, कारण अडचणीमध्ये आहे. 2 विकेट त्यांचे बहुमूल्य जी किमती विकेट होते, एक तर होंडो याने चटकावला, त्यानंतर दुसरं विकेट जर आपण पाहिलं तर गोलंदाज गौरव जाधवने चांगली गोलंदाजीची शैलीवर इतकं मोठ्या टीमला रोखून धरलाय. पावलांचा वापर, चेंडू हवाई सफर होतोय, परंतु नो मॅन लँड्स मध्ये. वाईट इज लॉंग ऑनला डीपर प्रोटेक्शन देखील झालंय. एक दुहेरीमध्ये कन्वर्ट. टीम जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 13 या आकड्यावर. हा बॉल नक्कीच चांगला बॉल होता. सुरेख बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉटच्या स्वरूपामध्ये. सॉरी, आमचे पंच आम्हाला संकेत देत आहेत की हा खराब दंडित केलाय. 14 धावा धावपुस्तकावर जमा होत आहेत. यावेळेस स्वीट साऊंड जरूर आलाय. लॉंग ऑनला 1 पाऊंड चेंडू पाहूया. थोडंसं आउटस्विल खराब, त्या कारणास्तव 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 16 वर 2.
पुढील बॉल बॉलर तयार. गुडलाईन स्पोर्टचा फुलटा चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मांग या ठिकाणी पाहूया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18वर 2. संत गतीने हळूहळूने जो क्रिकेटचा श्वास आहे सिंगल डबल बॉलर तयार. मेस टाइम फटका. यावेळेस फटका फसलाय. होतोय झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. पहिली विकेट पहिल्या पण 0वर. दुसरी विकेट 1वर आणि आता तिसरी विकेट 18. जो दशरथ पाटील चांगला कॅच केला. 13 धावा वैयक्तिक आपल्या टीम करिता. 18वर 3 अशी आपण पाहतोय. आई एकविरा शिवतेज या संघाची थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये. षटक क्रमांक आपण पाहिला. गोलंदाज तर गोलंदाज आहे सचिन. सचिनचा हा बॉल. शेवटचा बॉल या षटकातला. हो घुटण्यात एक तमाशात एक काय स्ट्रोक आहे परंतु प्रोटेक्शन देखील तितकंच सुरेख झालंय. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो म्हणजेच आपण पाहिलं तर 19 या आकड्यावर. 3 षटकांच्या खेळ संपुष्टात. 19-10. 19वर 3 आपण सध्या पाहतोय. आई एकविरा शिळतेज या संघाची. येणारे 18 चेंडू पाहूया. अजून सुद्धा सामना रंगतदार. जयेश भुईर आपण पाहतोय. आई एकविरा पोळे संघ आपण पाहतोय. थोडस नावामध्ये मिस्टेक होती. माफी असावी समजवी. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव येतोय षटक क्रमांक 4 घेऊन. तो म्हणजेच नारायणी स्फूर्ती संघाकडनं. एक तेज थर्रार गोलंदाज. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. तोच गोलंदाज. यावेळेस चांगला बॉल तेज थर्रार परंतु लेडिंग एज घेऊन चेंडू मात्र लेग फाईन लेगला निघून जातोय. सिंगलमध्ये दुहेरी कन्वर्ट केली गेली. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो म्हणजेच आपण पाहिलं तर 21 या आकड्यावर. 21वर 3 ही आपण सध्या पाहतोय. नामवंत स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये. नामवंत पंच देखील त्या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील बॉलर तयार. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर 2 धावा. आदरणीय सन्माननीय प्रशांतजी घोसाळकर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आदरणीय सन्माननीय प्रशांतजी घोसाळकर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध सुविख्यात आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व. सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. STMPL च्या या 9व्या हंगामामध्ये समवेत रुपेशजी गरज या मनोहर परिसरातील जॉन्टी रोड्स म्हणून त्यांची ओळख. सर आपलं देखील मनापासून स्वागत आहे. समवेत आदरणीय वैभवजी धनगावकर यशस्वी आणि थोर समाजसेवक म्हणून सामाजिक तळमळ त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण रीतीने आपण पाहत आलेलो आहोत. तिन्ही व्यक्तिमत्वांना या मुख्य क्रीडा मंचावर सन्मानाने आणण्यात आलेला आहे सचिनजी पडबळे यांच्या माध्यमातून. साहेब आपण आलात म्हणून या व्यासपीठाला एक वेगळी शोभा आलेली आहे. आम्ही मनापासून आभारी आहोत. थँक्यू सो मच. चांगला बॉल परंतु काय कॅच. पाहूया पंच अजून आमच्यापर्यंत थर्ड अंपायरकडे 3ऱ्या अंपायरकडे रिफर केला गेलेला आहे.
OUT आउट. आपण पाहिलं तिसरे अंपायरने चांगला निर्णय दिलाय. न्यू बॅटरी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटरी विजय सुतार मैदानाच्या आतमध्ये झटका क्रमांक 4 आपण पाहतोय पुणे संघाला. गौरव जाधव यांचा पुढील बॉल बॉलर तयार. वाईट यार्कर करण्याचा प्रयत्न पाहूया. पंचांनी रिफर केलाय वाईट बॉल साठी. पंचांचा आहे. हॅलो हॅलो माईक टेस्ट चेक. स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय भरतजी तारवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांत दादा घोसाळकर यांना सन्मानित करायचं फेअर आहे. डिलिव्हरी फेअर. अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती आहे. प्रशांतजी भारताची संस्कृती फार महान आहे. जसं आपण पाहिलेलं आहे इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने या प्रभू श्रीरामांना दिवसा राज्याभिषेक परंतु ऐन रात्री वनवास सांगण्यात आला. परंतु प्रभू श्रीरामांचं इतकंच वक्तव्य होतं ना पिता दोषी ना माता दोषी. येथे दोष फक्त माझ्या कर्माचाच आहे. आणि भारतीय संस्कृतीचं हे यथोचित पालन आहे. अतिथी देवो भव. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आदरणीय प्रशांतजी घोसाळकर यांच्या पदस्पर्शाने व्यासपीठ पावन झालेलं आहे. कॅमेरामॅन आपण यावं आणि हा सन्मानाचा क्षण कैद करावा. भरतजी तारवी यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी आदरणीय प्रशांतजी घोसाळकर यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते या मनोर परिसरातील आभूषण कोहिनूर यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. VIP डायसवर पुढील सन्मान मूर्ती आहेत आदरणीय रुपेशजी गरत मनोर क्रिकेटमधील जॉन्टी रोड्स एक सुपरस्टार फिल्डर म्हणून संपूर्ण पालघर जिल्हा क्रिकेटला ज्यांनी छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स मनोर या संघाच्या माध्यमातून आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं असा एक अजात शत्रू राजा आणि सरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय सचिनजी पडवळे या स्पर्धेचे खजिनदार यांच्या शुभ हस्ते आगतम स्वागतम सुस्वागतम. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. मनोर परिसरातील क्रिकेट दणानून सोडणारा एक महानायक क्रिकेटपटू रुपेशजी गरत यांचं हार्दिक स्वागत आहे. जॉन्टी रोड्स या टोपण नावाने त्यांना आजही ओळखलं जातं. अनेक मैदान गाजवलेलं आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षक पुढील स्वागत मूर्ती आहेत. आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो ही ज्वलंत जिवंत भूमिका जोपासणारं ओजस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व समाजसेवक वैभवजी धनगावकर यांना आपण सन्मानित करणार आहोत. सचिनजी पडवळे यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान. वैभवजी आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आपणास स्पर्धेचे खजिनदार सचिनजी पडवळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उपदार शॉल स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान प्रदान केला जातोय. रोहित काय सांगतोय? रिफ्लेक्शन येते का कसलं? व्यासपीठाच्या समोर आहे. कृपया करून प्रेक्षक राहायचे. कसलं रिफ्लेक्शन येते? गाडी आहे फोर व्हीलरचं रिफ्लेक्शन येते. जरा आपण त्या ठिकाणी जाऊन एकदा बघा. संयोजन समिती किंवा प्रेक्षक राहायचे मान्यवर या ठिकाणी निरोप घेतात. त्यांच्या मनापासून आभार आहेत. वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यशस्वी उद्योजक प्रशांतजी घोसाळकर साहेब, वैभवजी धनगावकर समाजसेवक आणि रुपेशजी गरत दर्जेदार क्रिकेटपटू सर्वांचे मनापासून आभार. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नेक्स्ट मॅच पुढील मॅच मॉम हर्षजीत विपक्ष तरे ग्रुप. नक्कीच दोन संघनायकांना या इनिंग्स नंतर टॉस बॉक्समध्ये यायचे आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नामवंत गोलंदाज होंडो अर्थातच डुक्टन ब्रँड आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर. रोहित तयार.
तो दांडी गोल पत्ती गोल काय चेंडू चेंडू फर्निचरचा चुंबन घेतोय फर्निचर डिस्ट्रॉ बॅक टू डगआउट खेळाडू बाद. सुरेख अप्रतिम चेंडू होता जो शस्त्रास्त्र आपण पाहतो यॉर्कर शस्त्रास्त्र यूज केला होता रोहितनं आपल्या बलावर आणि सुरेख अप्रतिम एसटी मात्र फर्निचर डिस्ट्रॉ बॅक टू डगआउट खेळाडू आपण पाहतोय विकेट क्रमांक 5वा आपण पाहतोय तो म्हणजेच विजय सुतारच्या स्वरूपामध्ये न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अर्जुन लाबड मैदानाच्या आतमध्ये रोहित तयार आहे राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करण्यास. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या प्रेक्षक वर्गांचं प्रेक्षक राजांचं मनस्वी तसेच पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत. आयोजकांचं देखील खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पालघर जिल्ह्यामधली नामवंत स्पर्धा अर्थात आपण पाहत आहोत ते आदिवासी प्रीमियर लीग 2026 सीझन आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन यथायोग्य स्वागत जी महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते अतिथी देव भव. तसेच या स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमच्याच परिसरामधला खामलोली गावचं भूषण आपण पाहतोय. बॉलर तयार दीपेशजी कंडी सरांना बॉल नाकेचा टॅप करण्याचा प्रयत्न करतो. बॅट आणि चेंडूचा समवेल नाही डॉटच्या स्वरूपामध्ये सुरेख अप्रतिम चेंडू हाताळताना आपण पाहतोय तो म्हणजे रोहित ब्रँड. पहिल्या चेंडूवर विकेट दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये जखडून ठेवलाय. काय गोलंदाजी आहे तुफान गोलंदाजी शांत ठेवणारी गोलंदाजी. हा देखील चांगला बॉल लाऊड ऑफ हिल गोल इन फिंगर नाव लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये आडवी बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा समवेल नाहीये. चेंडू सीधा बॅट्सवर आढळला पॅड्सवर आणि अंपायरने मात्र लेग बिफोर OUT आउट खेळाडू बाद. गावामधील क्रिकेटची गाजू लागली पालघर जिल्ह्यामध्ये मनोर गावामधील क्रिकेटची गाजू लागली. आदिवासी प्रीमियर लीग आपली आदिवासी प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग आपली आदिवासी प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. 24 वर 6 थोडीशी कठीण परिस्थिती आपण पाहतोय तरी देखील षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वं प्रगतीपथावर 4.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 24 धावा धावफलकावर 24 वर 6 अशी आपण पाहतोय. ती म्हणजेच आई एकविरा पोळे या संघाची अक्षरशः गोलंदाजाचा दबदबा गोलंदाजी खेळपट्टी मात्र पिच प्रेमात पडलाय गोलंदाजाच्या. यावेळेस हलक्या हाताने सॉफ्टवेअर केलाय डिफेन्स केलाय बॉलला लॉंग मिड ऑनला सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो टीमचा 2-5 अर्थातच 25 वर 6 ही स्थिती आपण पाहतोय. ते म्हणजे पोळे या संघाची. रोहितचा पुढील बॉल चेंडू क्रमांक 4 हाताळण्याकरिता मेगा स्क्रीनवर राईट टाइम ओव्हर द विकेट. बॉल देखील मिस टाइम फटका नो मॅन लँड्स मध्ये सिंगल कंप्लीट केली गेली. प्रोटेक्शन झालंय पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी परिपक्व पूर्ण प्राप्त होत असताना ती म्हणजेच विशालच्या बॅटमधनं विश्वास टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 27. चांगली खेळली सिंगल डबलला प्राधान्य देणं योग्य. हा बॉल स्लोवर हाताला यावेळेस गती परिवर्तन प्रत्येक बॉल अनेक टप्प्याची आणि हीच तर फ्रेंड्स हीच एक चांगल्या गोलंदाजाची ओळख असते. गोलंदाजाची म्हणता येत ना सूरज की पहचान धरती से चांद की पहचान सितारों से और अच्छे बल्ले गेंदबाज की पहचान अपने पर्सनालिटी से अपने गेंद से. षटक क्रमांक 5 या ठिकाणी परिपक्व पूर्ण. टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 27 धावा येणारे 6 चेंडू पाहूया आपण कोणाच्या हाती सोपवलाय. आपण पाहतोय नारायण स्मृतीकडनं कोण येईल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हे पाहणं तितकंच गरजेचं. बॉलर्स नेम अनिकेत गोवारीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 घेऊन 6 चेंडू
या इनिंगचे पाहूया मोठे फटके खेळावे लागतील ते म्हणजेच आई एकवेरा पोळे संघाला. पहिलाच बॉल, हा बॉल मात्र लिडिंग एज घेऊन फर्स्ट स्लिपला चेंडू. पाहूया पंचाने थर्ड अंपायर कडे रिफर केलाय. हायकोर्टामध्ये अपील. तिसरे पंच यावं आपण टेक्निकल रूम मध्ये. आपण पाहतोय अजय दादा मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत तयार पुढील बॉल घेऊन. चेंडू क्रमांक दुसरा. उलटा चेंडू लालच दिली गेली होती आबेल मुझे मार, परंतु चेंडू मागे निघून जाईल. नो बॉल साठी पंचाने पुन्हा एकदा रिफर केलाय. फेअर डिलिव्हरी. पुढील बॉल. टीमचा स्कोर आपण पाहिला तर 28 धावा. 28 वर जवळजवळ 7 विकेट गारद केल्यात. स्ट्राईकला पण रुपेश तर नॉन स्ट्राईकला अजय ही जोडी. आई एकवेरा पोळे संघाची. पुढील बॉल. बॉलर तयार. हा बॉल नक्कीच पाहिला. गुड स्ट्रोक पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. वाईट इज लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरीची मांग आणि परिपक्व 2 धावा या ठिकाणी अर्जित केले जातील. 3-0 3 0 30 धावा धाव फलकावर आपण पाहतोय मैदानाच्या आत. अजून सुद्धा येणारे 3 चेंडू पाहूया. 3 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. आघात करावे लागेल. अजून सुद्धा एक षटकार मॅच मध्ये बऱ्याच होल्स आल्या पाहायला मिळाला नाही. चांगले जखडून ठेवले गोलंदाजाने. यावेळेस वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चांगला सक्सेस. चांगला बॉल. ब्रह्म शस्त्र अस्त्र यूज केला होता या गोलंदाजाने. 4 चेंडू हाताळून झालेत. येणारे 2 चेंडू अजून शेष आहेत. या इनिंग्स मधले 30 धावा धाव पुस्तकावर. संत गतीने आपण पाहतो एकवेरा पोळे संघाची. गोलंदाजाचा धबधबा पहिल्यापासूनच राहिलाय आणि त्याचाच अर्थ आपण पाहिलाय की चांगली गोलंदाजी. जमेची बाजू आपण पाहिली तर गोलंदाज खूप चांगली आपण पाहतोय. ते नारायण स्मृती संघाकडनं सुरेख अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सेकंडलाच बॉल. बॉलर तयार. हो पुन्हा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न मात्र फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावा तिथेच स्थिरावलेली म्हणजे 30 धावा धाव पुस्तकावर. शेवटचा बॉल या इनिंगचा
आणि या षटकातला देखील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी. सिंगल कंप्लीट केले. एकतीस धावा आणि 32 धावांचं लक्ष ठेवलंय नारायण. मॉम हर्षजीतचा संघनायक आपल्याला विनंती आहे, तसेच तरे ग्रुप संघनायक या आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. माजी सरपंच महोदय यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस व्हावा. एक चांगले व्यक्तिमत्व आणि माजी उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक या ठिकाणी विराजमान आहेत. प्रथमतः टॉस हरल्यानंतर तब्बल 31 धावा 6 षटकामध्ये आणि 32 धावांचं लक्ष आपण ठेवलंय. नारायण स्मृती संघासमवेत आई एकविरा पोळे संघाला विनंती आहे आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. चांगलं मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. सूर्यदेवाची थोडीशी मार्ग बदललेला आहे आणि उन्हाचा तडाखा आणि उन्हाच्या रखरखत्या उन्हामध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहोत. एक पालघर जिल्ह्यामधली गौरवशाली स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धेच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणारी स्पर्धा, अर्थातच आदिवासी प्रीमियर लीग 6 महाथरार आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेकरिता एक महाराष्ट्र भूषण पालघर जिल्ह्यामधलं खामलोली परिसरामधलं दीपेशजी कंडी सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता गेल्या 4 दिवसापासून. आजचा स्पर्धेचा चौथा दिवस, सलग चौथा दिवस आणि त्याच्यामधली ही स्पर्धा आपण पाहतोय. एक रोमहर्षदा आदिवासी प्रीमियर लीग धडाकेबाज विस्फोट होत आहेत. षटकार चौकारांचा पाऊस, दे धडक बेधडक धडाका आपण पाहतोय. बॅटरच्या बॅटमधून षटकार ठोकले जात आहेत. खूप चांगला एंटरटेनमेंट प्रेक्षक राज्यांचा होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठी स्पर्धा या मनोहर परिसरामध्ये आपण पाहतोय. 2 पंच देखील आपण पाहतोय. विरल नायर सर एक नामवंत पंच, त्यांची ही टीम आपण पाहतोय या स्पर्धेकरिता. तर 32 धावांचा पाठलाग करण्याकरिता 2 बॅटर सज्ज आहेत. तर त्यांना रोखण्याकरिता पाहूया आई एकविरा पुणे संघाकडनं गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल हे पाहणं तितकंच गरजेचं. स्ट्राईकला बॅटर आहे नारायण स्मृतीकडनं गौरव जाधव, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकाल संजय गोवारी. हे 2 नामवंत बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये 32 धावांचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर त्यांना रोखण्याकरिता
गोलंदाजी ट्रॅकवर आई एकविरा पोळे संघाकडनं. जयेश भोईर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण याला पाहतोय. चांगला बॅटर्स आणि चांगला बॉलर. लेफ्ट हँडर आणि राईट हँडर कॉम्बिनेशन पहा. हीच तर खरी रणनीती असते, कूटनीती असते, युवा नीती असते आणि तीच या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटचा वापर जरूर केला होता परंतु डॉटच्या स्वरूपामध्ये जशास तसे उत्तर मात्र यावेळेस दिलंय. चांगली गोलंदाजी, वाऱ्याशी वार्ताहत करणारी गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख बॉल, अप्रतिम बॉल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. दुसरा बॉल, बॉलर तयार. आपटी बॉल करण्याचा प्रयत्न परंतु बराच बाहेर पंच दंडित करतायत. पंचांचे हात समांतर आणि एक धाव अवांतर या ठिकाणी टिपणे केलं जातं. धावपुस्तकावर जमा केली जाते. श्री गणेशा होतोय वाईटच्या स्वरूपामध्ये. पुढील बॉल, बॉलर तयार. गौरव करिता मोठा फटका, स्वेट साऊंड जरूर आलाय. चेंडू लॉंगॉनला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. लॉंग ऑफला सिंगल कंप्लीट केली गेली गौरवच्या बॅटमधनं. गौरवच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. 2 चेंडू हाताळून झालेत जयेश भोईरचे. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये पाहतो आपण तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. नक्कीच पुढे करेल चेंडू. एक आपण पाहतोय तर सिलमिडॉर मिड ऑफ कव्हर पॉइंट, एक स्लिप आणि एक फाईन लेग. हा बॉल मात्र थोडासा खराब दंडित केलाय. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या 1 ने फ्लाय होत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू हाताळून झालेत. पुढील बॉल, हा बॉल काय शस्त्र परंतु त्याला देखील डिफेन्स केलाय. खोलात टाकलेला हा चेंडू. त्याचं उत्तर आपण पाहिलं तर बॅटरच्या बॅटमधनं सिंगल कंप्लीट येत असताना धावसंख्या 1 ने येते जयेशच्या बॅटमधनं. जयेशच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 4 धावा धाव पुस्तकावर जमा. बॉलर तयार. चौथा बॉल, आडव्या बॅटचा वापर जरूर केलाय. कार्पेट पद्धतीने रोल जमिनीला चाटत पुसत घासत फाईन लेगला सिंगल मध्ये दुहेरी कन्वर्ट केली गेली. दुहेरीने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. गौरवच्या खात्यामध्ये 2. गौरवचा निजी स्कोर आपण पाहिला तर 3 चेंडू फेस करतोय, 3 धावा. टीमचा स्कोर 6. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. बॉलर तयार. हा बॉल देखील चांगला लिडिंग एज घेऊन मात्र चेंडू जातोय स्लिपच्या दिशेनं. गलीच्या दिशेनं सिंगल कंप्लीट केली गेली ती म्हणजेच गौरवच्या बॅटनं. गौरवच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 7 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावर. बुलंद आवाज आपण ऐकला. यावेळेस नक्कीच आपटी बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा शरीरापासून येऊ देऊ केलं. स्ट्रोक करिता जागा बनवली. फाईन लेगला डीप बॅक स्क्वेअरला चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता येतोय हा चौकार. 4. चेंडू मध्ये जवळजवळ 21 धावांची गरज. स्कोर जर आपण पाहिला तर 11 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. आदिवासी प्रीमियर लीग सीझन 20-26 हे शानदार, डोलदार, बहारदार, नेत्रदीपक असं आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पोळे संघाकडनं पाहूया कोण येईल. साहिल तुंबडाला आपण पाहतो. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. राईट हँड राऊंड द विकेट. लेफ्ट हँडर बल्लेबाज गौरव जाधवला आपण पाहतोय. वैयक्तिक 4 धावांवर तो खेळतोय आपल्या संघाकरिता. हा बॉल वाईट यार्कर करण्याचा प्रयत्न. पॉइंटला दिशेनं प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 12 या आकड्यावर.
षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर 1.1 चेंडूचा खेळ 12 धावा धावपुस्तकावर जमा. प्रेक्षक राज्य मात्र शांत मुद्रेने क्रिकेटचा आनंद या मनोर नगरीमध्ये घेत असताना निसर्गरम्याच्या कुशीत बसलेलं हे ग्राउंड कीपिंग क्लोज. बॉलर तयार. व्हाईट यार्कर पुन्हा एकदा स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु पाहूया विकेटचं पतन या ठिकाणी. OUT खेळाडू बाद. बॅक टू डगआउट. रोहित भोईरला आपण पाहतोय, अर्थातच होंडो या नावाने प्रसिद्धी. टेनिस विश्वामध्ये खूप चांगला ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण याला पाहिलंय. तोच रोहित भोईर, मॅन फ्रॉम दुकटनचा हा कोहिनूर रत्न आपण पाहतोय. आत्ताच साक्री परिसरामध्ये खूप धुमशान बॅटिंग केली. उच्चांक फटके, षटकार, चौकारांच्या पाऊस पाडला अक्षरशः ठाकरे क्रीडांगणावर. तोच हा खेळाडू. बॉलर तयार. येताच लागला तर आबादी नाहीतर बरबादी. तेडामेडा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होंडून. म्हणतायत ना, लागला तर लागला नाहीतर फुकट गेला, अशा पद्धतीचा सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने फ्लाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. 13 वर 1 सध्या आपण पाहतोय नारायणी स्फूर्ती संघाची. प्रथमतः टॉस हरल्यानंतर डिसाइडेड बाय फील्ड फर्स्ट. हंसुबा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला. चांगली बॉलिंग केली. बॉलर तयार. यावेळेस मोठा फटका पाहूया. ठोकलाय, आलाय तो म्हणजेच गौरव ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. टीमचा स्कोर झपाट्यानं आलेख उंच झालाय षटकारानं. प्रेक्षकांच्या स्वागताकरिता हा फटका पाहिला. षटकार शॉर्ट अँड प्लेन आपटी बॉल. मिस टाइम फटका यावेळेस हवेमध्ये, परंतु कॅच येता राहिला. खूप एफर्ट्स, प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिली. एका उंजलीमध्ये चेंडू आला देखील होता, परंतु एंड वेलीवर धरती मातेला दान यावेळेस जीवदान मिळते, ते म्हणजेच गौरवला. टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 2 0, 20 वर 1 आपण पाहतोय नारायणी स्फूर्ती संघाची. 12 धावांची गरज. पंचवीस चेंडूमध्ये 12ची गरज. हा बॉल चांगला पाहिला, निहारलं. कव्हर पॉइंटला मात्र चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली. सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 21 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 21 धावा धावपुस्तकावर जमा. तोपर्यंत या ऐकूया एक संगीत आणि लगेच येऊया चर्चेकरिता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश भोईर संघाकरिता 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन. एक एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. मात्र थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय तो म्हणजेच जयेश भोईरला. एक चांगला ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण सातत्याने याला पाहिलंय. तोच गोलंदाजी ट्रॅकवर रोहित. जयेश टू रोहित. यावेळेस पुन्हा एकदा, यावेळेस गोल्ड इज फिंगर अंपायर्स नाव. खेळाडू बाद. रोहितच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू डगआउट. खेळाडू बाद.
मी म्हटलं होतं ना, खऱ्या अर्थानं लागला तर लागला, नाही तर फुकट गेला. लागला तर आबादी, नाही तर बरबादी. आणि तोच बरबादी करून स्ट्रोक गेला तो म्हणजे रोहित भोईर. बॅक टू डगआउट लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. मानावं लागेल गोलंदाजीला, कारण त्या पद्धतीनं महेंद्रसिंग धोनी अवघ्या 3 चेंडू असो 2 असो क्षेत्ररक्षण सजवायचा. मास वन एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख, तोच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयेश भोईरला काय गोलंदाजी आहे, सुरेख अप्रतिम टप्पा आणि अक्षरशः बेड्या ठोकल्यात या खेळाडूंना. रोहित भोईर सारखा एक मोठा विध्वंस फलंदाज बॅक टू डगआउट, त्याचं यश मात्र प्राप्त झालं या गोलंदाजाला जयेश भोईर. यावेळेस आपली बॉल नक्कीच बाउन्स पाहिलाय, पंचदंडित करतायत भोईरला. हा समांतर एक अवांतर धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल. टीमचा स्कोर आपण पाहिला तर 2 वर 2 22 धावा आपण पाहतोय. 10 धावांची गरज. पुढील बॉल यावेळेस लोअर फुल टच मिस टाइम, फटका जास्ती, उंची लांबी कमी, आणि यावेळेस चुकी करणार नाहीये जयेश भोईर. काय जज केला आणि येता येता एका ओंजलीमध्ये कॅच केला आणि मात्र बॅक टू डगआउट खेळाडू बाद होतोय. तो म्हणजेच आपण पाहिलं तर पंकज मस्कार. बॅक टू डगआउट. की तो एक लोहार की 4 दिवस सासूचे म्हणतायत ना, तर 4 दिवस सुनेचे. आमची देखील बरे, आम्ही देखील तुम्हाला रोखू. आम्हाला तुम्ही 31 धावून रोखलं, आम्ही पण तुम्हाला रोखू शकतो, हेच दर्शवित असताना जयेश भोईर. हा बॉल चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर मात्र कमी उंची राहिला, परंतु हलक्या त्याने डिफेन्स केलाय. शक्तीपेक्षा युक्ती भारी. चेंडू सरळ निघून जातोय, चेंडू थांबायचं नाव नाहीये, चेंडू फर्रार येतोय. आदिवासी प्रीमियर लीगचा एक दर्जेदार दमदार चौकार. 4 टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. बॉलर तयार. पुढील बॉल चेंडू क्रमांक 5. स्लोवर केलाय, स्लोवर केलाय, लॉर्ड ऑफ फील. मात्र यावेळेस काय विश्वास होता, उत्साह जास्ती होता, विश्वास कमी. लाऊड अपील, स्लोवर, चेंज ऑफ पेस केला होता. प्रत्येक बॉल अलग अलग करण्यास माहीर हा मासवन एक्सप्रेस आपण पाहतोय, तो म्हणजे जयेश भोईर. मेघा स्क्रीनवर काय गोलंदाजी. जयचा पुढील बॉल. हा काय बॉल, सुरेख बॉल, अप्रतिम बॉल. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः बॅटर बघतच राहिलाय की वेग किती आहे. डॉटच्या स्वरूपामध्ये जयचा हा बॉल सुरेख अप्रतिम. पुढील बॉल. हो, वॉर्कर पुन्हा ससरा यूज केलाय. यावेळेस नक्कीच बॅटची एज घेऊन चेंडू फाईन लेगला सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने टीमचा स्कोर जर पाहिला तर 27. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाच 18 गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोलंदाज आई एकवेरा पोळे संघाकडनं. मिस्टर अर्जुन पाहूया.
बॉलर तयार. यावेळेस नक्कीच थोडासा मागे पुढे गेलेला चेंडू फ्लॅट, परंतु यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न आणि विकेट चं पतन बॅक टू द आउट. या विकेटसाठी राकेश मुळे सर एक चांगलं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, 100 रुपयाचं पारितोषिक आणि ते लगेच या ठिकाणी प्रत्येक विकेट करिता या गोलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक. हॅलो ऑपरेटर, जरा सेल बघा ना, डाऊन होईल. यार आहे अर्जुन लाबड करण करिता हा बॉल हुक केलाय. पाहूया 4 धावा बुक होतील का. करणच्या बॅट मधनं मात्र हुक करून 4 धावा बुक केल्या. 4 धावा. नारायण स्फूर्ती विन. नेक्स्ट मॅच करिता माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक. जशी इनिंगला सुरुवात होईल नक्कीच आपल्या समवेत एक महाराष्ट्राचा भूषण आवाज दीपेश नरेश कंडी सरांना आपण ऐकणार आहोत. हाल हाल. धन्यवाद प्रदीपजी पाटील.